हरिओम, माझं नाव मृणाली कारंडे. मी चेंबूर वाशीनाका उपासना केंद्र. दरवर्षी आम्ही गावी जातो. तसं लास्ट 2 इयर मी गावी जात होती आणि गावी आम्ही पोचलो म्हणजे रेल्वे स्टेशनला पोचलो आणि तिथे आम्ही आमची प्रायव्हेट गाडी दरवर्षी करतो तशी आम्ही केली आणि आम्ही निघालो आणि गावी पोचते बॅग सगळं करतो, माझी बॅगच नाही. म्हणजे माझी बॅग कुठे गेली? मग तेव्हा मला कळलं की अरे माझी बॅग हरवली आहे. तर मी एकदम अशी रडायची ह्याच्यामध्ये होती, कारण त्याच्यामध्ये माझा फोन होता आणि ते त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये पूर्ण डेटा होता. ऑफिसचा फोन होता त्याच्यामध्ये होता आणि दोन्ही काही अजून 2-3 गोष्टी होत्या. सो मी बोली बापू मला काय पण होते, मला माझी बॅग हवी आहे. तर तसं मी बोलते आणि माझ्या बाबा आणि मी स्कूटीने निघालो बॅग शोधायला. एक राऊंड मारून आलो पूर्ण, म्हणजे ते नाही म्हणता 10-15 किलोमीटर असेल जिथपर्यंत आम्ही जाऊन आलो. एक फेरा मारून आलो, नाही भेटली. परत बहिणीबरोबर परत मी गेली. मी रडते, मी बोलते बापू मला नाही माहिती, मला माझी बॅग पाहिजे, काही असू देत. मग तिथून जाऊन रिटर्न घरी पोहोचलो तर मला कॉल आला. एक गोरेगाव सेंटर करून आहे, तिथून कॉल आला. तर तिथे त्यांनी मला कॉल करून बोलले की तुझी बॅग हरवली का करून. मी बोलले माझी बॅग तर गावी हरवले, तुम्हाला कसं कळलं? तर त्या आम्हाला बोलल्या की एका माणसाने तुला असं असं फोन केलेला आणि त्यांनी विचारलं की तुमच्यामध्ये कोणाची बॅग हरवली का करून. आणि त्याच्यामध्ये माझं कार्ड होतं मृणाली करून. तर त्यांनी असं विचारलं. सो मग मी बोलले हां. मग मी बोलली की मला त्यांचा नंबर द्या करून. मग त्याने नंबर दिला, मी त्यांना कॉल केला आणि मी त्यांच्याकडे गेली. तर ते बोलले की असं असं आहे, तुमची बॅग हरवली का करून. तर त्यांनी मला बॅग दिली. बॅगेमध्ये सगळं होतं पण माझा फोन नव्हता. म्हणजे बापू मला माझा फोन पण पाहिजे, मला नाही माहिती काय पण होतं, मला माझा फोन पण पाहिजे. तर मग तो बोलला की एक काम करा तुम्ही परत जाऊन या, आम्ही त्या माणसाला बोलतो करून की फोन पण द्यायला. आणि ज्या माणसाने मला फोन केलेला ते बिअर बारचे मालक होते, ज्यांनी मला फोन केला. म्हणजे बापूनेच त्यांना सांगितलं असणार, एक आयडिया दिली असेल की बाबा फोन कर करून. सो फोन परत 2-3 वेळा मी राऊंड वगैरे मारले. मी त्याला बोलली पण मी तुला पैसे देते, पण मला माझा फोन हवा आहे. पण पैसे वगैरे काही द्यायची गरज नाही लागली आणि थोड्या वेळाने मला माझा फोन पण भेटला, माझी बॅग पण भेटली. सो ते बापूंमुळेच झालं. जर मला फोन नसता भेटला तर माझं सगळं काम अडकलं असतं, कारण त्याच्यामध्ये ऑफिसचा इम्पॉर्टंट डाटा होता, कारण मी सोशल मीडिया मॅनेजरचं काम करते. सो त्याच्यामध्ये फोटोज आणि व्हिडिओज होते. तर अशा प्रकारे मला माझी बॅग भेटली अंबद.